ए यार अमजद भाई जाओ। अमजद भाई आओ। जरूर तुम्हारे से बाहर आ गया। एक मिनट या अमजद भाई साइड पे बुला गया। सेट में आ गया। अमजद भाई सेट में जाओ उधर। थोड़ा पाठीमागे सारखं थोड़ा सा लांब लांब एकदम चिटको ना रे। अरे लांब व्हा थोडं मागं व्हा ना। थोडा आता समोर कुंपण लावतायत कोणी काय करणार नाही करत नाही टेन्शन नका करणार कुंपण लावतायत तुम्ही हे बांधकामाचं काय करतात ते तुम्ही आम्हाला सांगा हे आमचं नवीन बांधकाम आहे बरोबर आहे हे नवीन बांधकाम हे आमच्या पैशाने केलेलं आहे याच्यासाठी आम्ही टॅक्स भरत असतो हे आमच्या पैशाचं आम्ही मालक आहोत या देशाचे बरोबर हे काय करू लागलात हे स्पष्टपणे सांगा अगोदर नंबर 1 नंबर 2 हे कुंपण कशासाठी लावलेलं ते सांगा अगोदर आणि कुंपण कुठपर्यंत लावणार ते सांगा ही एक्झिट तुम्ही इकडून केलेली आहे आता एक्झिट इकडून करण्यापूर्वी तुम्ही रिक्षा युनियनशी चर्चा केली होती का सांगितलं होतं का आम्ही एक्झिट इकडून करणार आहे हे सांगा मराठी समजतं ना तर एक्झिट इकडून करणार आहेत हे तुम्ही सांगितलं होतं का त्यांना रिक्षा चालकांना नंबर 1 कशी नोटीस इथं लावली होती का ते सांगा हे जे काही चालू आहे सध्या की हे कुंपण इथून लावणार आणि रिक्षा बाहेर काढणार हे जे काही चालू आहे याच्याबद्दल मी तुमचा काल एक व्हिडिओ बघितला काल तुम्ही म्हणालात एका व्हिडिओमध्ये की रिक्षा स्टँड आहे तसंच राहणार आहे असं बोललात बरोबर आहे आणि कुंपण जे आहे ते प्रवाशांसाठी लावताय तुम्ही बरोबर असं म्हणलात ना तुम्ही प्रवाशांसाठी लावतात म्हणजे काय करतात तुम्ही एक्झिट इकडून करून टाकलं रिक्षा स्टँड इकडे राहणार आणि प्रवाशांसाठी लावणार म्हणजे काय करणार तुम्ही हे स्पष्ट करा आणि नाही माझं बोलणं पूर्ण झालं ऐकून घ्या शांतपणे आणि तुम्हाला जे काही बोलायचं बरं का ते आमची तुम्हाला विनंती आहे की हे बघा तुमचं रेल्वे प्रशासन आणि रिक्षा युनियन किंवा रिक्षावाले एक परिवार आहे तुम्ही आणि आम्ही रिक्षा चालक आणि रेल्वे हे दोघं एकमेकाशी संबंधित आहेत तुम्ही इथपर्यंत प्रवाशांना आणतात आम्ही इथपासून घरापर्यंत पोहोचवतो तर त्यामुळं आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत तुम्ही आम्हाला सहकार्य करायला तयार राहा असं आमचं म्हणणं आहे जर तुम्ही अक्रॉस द टेबल जर चर्चा करत असताल बोलत असताल सांगत असताल समज गैरसमज दूर करत असताल तर ही अशी वेळ येतच नाही त्यामुळं आपल्याला विनंती आहे की जे काय करायचं ते स्पष्ट करा काय करायचं ते आणि आम्हाला लेखी पाहिजे आम्हाला तोंडी नको आहे तोंडी बोला काय बोलायचं ते आम्ही ऐकून घेऊ पण तुम्हाला जे काय बोलायचं आहे सॉरी ते तुम्ही लेखी बोला असं आमची तुम्हाला विनंती आहे माझं झालं यानंतर माननीय विभागीय आयुक्त साहेब डिव्हिजन अधिकारी यांच्या अंडरमध्ये मराठवाड्याचे 8 जिल्हे आहेत त्यांचं GR पत्र आहे आणि अध्यादेश आहे की रेल्वे स्थानकापासून 200 मीटरचा जो बंदीचा जो निर्णय आपण लावतात ज्या पद्धतीने इथे कोर्ट चालू असतं कोर्टाला आमचा विरोध नाही परंतु कोर्टाच्या दिवशी आपण रिक्षा चालकांना जे दंडात्मक कारवाई करतात 200 मीटरचा जो बंदीचा निर्णय लागू होतो तो लागू होत नाही त्याचे GR पत्र GRF ठराव उराव क्रमांकसुद्धा मी आपल्याला देऊ शकतो आणि आजच्या घडीला आम्ही याच्या पहिलेही निवेदन दिलेलं आहे की रिक्षा चालकांसाठी आपल्याला ज्याही पद्धतीने आमचं म्हणणं डेव्हलपमेंटला विरोध नाही डेव्हलपमेंट करू शकता परंतु ज्या कसं जाहीर करायचं रिक्षा स्टँड आता मी बोलू पहिले ही जी अफवा जो हा जो एंट्रन्स गेट आहे हा बंद होणार आहे असं मी काल ऐकलं होतं जे बंद होणार तो काही बंद होणार नाही अच्छा ही जी फेन्सिंग आहे फक्त इथपर्यंतच आहे ती फेन्सिंग पुढे वाढवता येणार नाही आहे वाढवायची नाही आहे तुमचा रिक्षा स्टँड ॲज इट इज आहे रिक्षा थांबायला इथं काहीच अडचण इथं राहणार नाही फेन्सिंग वाढवणार नाही तिथपर्यंत दोन पत्रे लावले एवढेच आहे त्याच्या पुढे येणार नाही आतमध्ये ते प्रवासी येतील ते या इकडे येतील आणि एक दिवसापासून बाहेर जातील ही जी बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगला इथं पाडणार ही बिल्डिंग त्यानंतर रिसर्चच्या ABSSच्या अंतर्गत स्पेशल रिडेव्हलपमेंट अंतर्गत ही बिल्डिंग पाडणार का पाडली ABSS आहे ना पूर्ण भारतामधले रेल्वे स्टेशन आता तर 6 वर्षापूर्वी बांधली भारतामधले रेल्वे स्टेशन कमीत कमी 55 रेल्वे स्टेशन रिडेव्हलपमेंटमध्ये आहे सॉरी महाराष्ट्रात की आता 5-6 वर्षापूर्वी 2011ची बिल्डिंग आम्हालाही वाटतं की पाडावी नाही पण ते का बरं आता ते मोदी गव्हर्नमेंटची हे मोदी गव्हर्नमेंटचा निर्णय मोदी साहेबाचा निर्णय आहे. मोदी आमचे पैसे मोदी साहेब उधळणार. हो साहेब हेवा ते त्यात तो माझा विषय हा. नाहीये ABSSची पलीकडची बिल्डिंग पाहिली ना हा. तुम्ही ती साऊथ बिल्डिंग तयार झालेली
आणि हा भाग तयार झाला, तो भाग तयार का झाला. पुढे काय तोडणार ही का? बिल्डिंग तोडून परत नवीन याच्यावर उभारणार का? का? आता ह्याचं उत्तर मी काय देणार आहे? अहो मी प्रशासनाशी बोलतोय ना नाही, सर, नाही, मी बोलतोय ना त्यांच्याशी, मुद्दा माझ्या तुमच्याशी नाही, त्यांच्याशी एक मिनिट, बोलतोय. एक मिनिट. असं काय एक करता मिनिट. तुम्ही? आम्ही चांगली चर्चा बरं, ठीक आहे, करतो, ठीक आहे. आमचा अधिकार आहे एक मिनिट, एक विचारायचा. मिनिट. तुम्ही जे विचारताय ना त्याचं उत्तर हे नाही की का पाडायला हा. लागले. हे मोदी गव्हर्नमेंटनी ऑलरेडी सुरू केलेला प्रोजेक्ट ABSSचा की स्टेशनरी डेव्हलपमेंट, त्या अंतर्गत ही पडत आहे. परत नवीन याच्यावर उभा आहे. पण फेन्सिंग जे आहे, तुम्हाला फक्त या फेन्सिंगची अडचण आहे. तुमच्या रिक्षा स्टँडला काही डिस्टर्ब नाहीये, दुसरं काहीच म्हणजे अडचणच नाही आपण तुमची. जे बोलताय ते आम्हाला लेखी द्या. आपण जे बोलताय नाही ना, नाही, मला एक सांगा, लेखी का आम्ही पाहिजे? निवेदन दिलं ना, नाही नाही, ठीक आम्ही आहे. निवेदन दिलं का नाही? ही हे लेखी का पाहिजे स्टेशन तुम्हाला? मास्टर साहेब, हा. आमचा अधिकार आहे तो. नाही नाही, ठीक आहे. जर नाही, बंद नाही. केली तर मी सांगायला. स्टेशन मास्टर साहेब, अहो ऐका ऐका मला एक- ऐका. मग एक- आता एक- तुमचं एक- ऐकलं ना माझं ठीक आहे, बोलणं. तुम्ही माझं बोलणं तुम्ही ऐकून का घ्या. म्हणला ना त्याचं मला उत्तर ऐका. एक मिनिट माझं ऐकून घ्या. पूर्ण बोला. समजा ही पार्किंग बंदच करत नाहीये, ऍज इट इज आहे, तर ते लेखी का द्यायची? ते आहेच आहे ना. नहीं नहीं सर एक मिनट नहीं, नहीं, बंद कौन कर रहा है? नहीं, नहीं, बंद- सुनो, नहीं, सुनो, नहीं, एक बंद- मिनट, बंद- बोलेंगे मेरी बंद बात करने सुनो. का सवाल नहीं सर, अरे सुनो, तुम सुनो, बोलेगा मेरी कि बात। पार्किंग पहले बंद मेरी बात करेंगे. सुनो सर, आप हाँ। आप ये बिल्डिंग आप जो बड़े यहाँ से ये बंद हो जाएंगे, हाँ। बराबर? सुनो ये बंद सुनो हो सुनो जाएंगी, उधर से मेरी इधर बात से सुनो आ आप पहले अच्छे से। मैं ऑटो चलाता हूँ 25 साल से यहाँ से। अब ये बिल्डिंग अपन बंद कर दे रहे, बराबर? हाँ. अब इतने वहाँ से वो गेट से इतने दूर पैसेंजर नहीं आता सर, पैसेंजर बिल्कुल नहीं आता। यहाँ के यहाँ पैसेंजर नहीं आता सर। हम यहाँ गाड़ी ले जाके स्टैंड से लिया के हम पैसेंजर बिठा के ले गए, अभी बराबर? एक मिनट रुको. आप तुम्हारा एक आपको मुद्दा जो- काटता हाँ, हूं. बस एक हमको मुद्दा वहाँ काटता थोड़ी हूं. जगह दो आप, बस। तुम्हारा एक मुद्दा काटता हूं. हाँ सुनो. बोलो ना। अभी तुम लोग यहाँ खड़े रहते, अभी भी वहाँ पर कोने में कितने तो वहाँ से कल RPF वालों ने 10 गाड़ा लेके गए सर, हाँ, हमने कल गाड़ा की बात लगाया, है। ये पूछ लो सब कल सामने की यहाँ बात लोग। है, कल की बात नहीं, हाँ। कई दिनों से देख रहे हाँ हैं. लेके जा रहे सब गाड़ी अंदर जाते हैं ना ऑटो. नहीं लेके गाड़ी में लेके जा रहे हैं वहाँ से। तो हाँ। लगाना क्या, देखो, पार्किंग यहाँ पर रहेंगे तो हाँ। पार्किंग यहाँ है, वहाँ पार्किंग तीन गेट ओपन, उनको आप वो करो, गेट ओपन हो रहे हैं ना. हाँ तो हमको जगह बता दो आप, हम उधर गाड़ा लगाएंगे। एक जन पार्किंग जाके वहाँ अभी लोगों को बात किया था. बराबर बराबर। उधर से 3 गेट ओपन हो रहे हैं. 3 गेट ओपन हो रहे हैं, यहाँ से एक शनि मंदिर के पास से हो रहा है, हाँ, बराबर। एक बीच में हो रहा है, एक पार्सल के साथ. हाँ तो सर सुनो ना आप बराबर बड़े 3 गेट है, हमको 10-10 गाड़ी लगाने की आप वहाँ पे वो दे दो, हम जैसी जगह मिलेंगे वैसे लगाएंगे। परमिशन वो नहीं दे सकते. नहीं सुनो ना, वैसी परमिशन मत दो, आप लगाने के लिए बोलो, हमको सिर्फ RPF से कार्रवाई नहीं होना। अब ये कैसे, ये RPF के इंचार्ज बोलेंगे. हाँ वो तुम बोलो, इंचार्ज क्योंकि बोलेंगे. हमको वहाँ पे हाँ, इधर से RPF गाड़ी वहाँ देखिए, लगेंगे, 10 गाड़ी लगेंगे, ज्यादा उनका भी लगेंगे कुछ नहीं। काम है ना, मेरा तो जैसा तो काम सर वैसा उनका बराबर भी है काम आप, लेकिन आप हम डेली हम यहाँ मैं परमिशन 20-25 साल से, ये 30 साल से धंधा कर रहे हैं। पार्किंग बंद कहाँ हो रही तुम्हारी? बन का सवाल नहीं है, लेकिन हमको उधर पैसेंजर इधर नहीं आता सर, पैसेंजर इधर नहीं आता, पैसेंजर इधर नहीं आता सर। पॅसेंजर आला की त्याचं पेशंट राहते काय ते याला ऐका रे. 2 मिनिट. अरे तुम शांत बैठवला नाही. हे बघा, बोला तुम्ही बोला व्यवस्थित, बाकी सगळ्यांनी चव केलं तर त्यांना काय बाकी मत बैठो बोलो रे। दळवी सर, तुम्ही काय करता? हे बघा ऐका, स्टेशन मास्टर साहेब, संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराप्रमाणे तुम्ही आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. त्याची तुम्ही आम्हाला रिसिव्ड देणार आहात, बरोबर आहे. आम्ही जे काय बोललेलो निवेदनामध्ये त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे. उत्तर दिलं ना मी. तसं नाही, लेखी आम्ही तोंडी बोललो का? आम्ही तोंडीही बोललो आणि लेखीही बोललो. तुम्ही आम्हाला लेखी उत्तर दिलं पाहिजे, हे तुमच्यावर बंधनकारक आहे. यामध्ये ऐका आता तुम्ही आता मी बोलतो. उत्तर द्या ना सर तुम्ही। ऐका ना, आता डिबेट करायचं का आपल्याला? डिबेट कोण ऐकून घ्या त्यांचं, जे आपल्या योग्य मागणी आहेत ते तुम्ही मान्य करणार, जे तुमच्या दायऱ्यामध्ये नाही ते तुम्ही वरिष्ठ लेवलवर असेल तर तुम्ही ते debate करायला येऊ का? आपल्या हातात तेवढे आपण फक्त पण रेल्वे डिपार्टमेंट सर मी पण रेल्वे कृती समितीचा सदस्य आहे, आम्हाला माहिती आहे आम्ही ज्यावेळेस रेल्वेचे प्रश्न देतो त्यावेळेस आम्हाला एक मिनिट लेखी भैया. उत्तर नाही आलं तर भैया, आम्ही एक किती मिनिट. नाराज होतो। भैया, एक मिनिट. हे बघा स्टेशन मास्टर साहेब, आम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय की संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराप्रमाणे आम्ही तुम्हाला हे निवेदन दिलेलं आहे, बरोबर आहे. हे निवेदन तुम्हाला मिळालेलं आहे, निवेदन स्वीकारलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही जे काही बोललो, चुकीचं बोललो, बरोबर बोललो, तुमच्या हिशोबानं बरोबर असेल, चुकीचं असेल, जे काही बोललेलो आहे त्याचं उत्तर हे 4 ओळीमध्ये जे तुम्ही आता तोंडी बोलला ना ते आम्हाला लेखी द्यायचं. एवढंच आमची तुम्हाला विनंती आहे आणि हे तुमचं कर्तव्य आहे.
हे कर्तव्य आहे. कोणत्याही कार्यालयामध्ये आम्ही जेव्हा निवेदन देतो तेव्हा ते आम्हाला रिप्लाय देतात की हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, हे म्हणणं चुकीचं आहे, हे तुमचं मंजूर आहे, हे तुमचं फेटाळलं आहे. हे आम्ही काय बोलू लागलो तुम्हाला? काहीच बोलत नाही. आम्ही तुम्हाला एवढंच बोलतोय की जे तुम्ही तोंडी बोलताय ते 4 वेळी लेखी देऊन टाका, एवढंच आमची तुम्हाला विनंती आहे. आणि जर तुम्ही लेखी दिलं नाही तर आम्हाला पुन्हा पुन्हा आंदोलन करावं लागेल. कालपासून हे पोलीस बांधव जे आहेत आमचे अधिकारी सारखे म्हणतात की कशाला आंदोलन करायची गरज आहे, कशाला आंदोलन करायची गरज आहे, कशाला निदर्शनं करायची गरज आहे. दळवी साहेब म्हणले की चर्चा करा. मी त्यांना सांगितलं की आम्ही चर्चा करणारेच आहोत आणि त्या हिशोबाने आज निदर्शनं न करता दळवी साहेब आज या ठिकाणी आपण चर्चा करीत आहोत. आणि चर्चेतून समाधान जर झालं नाही तर आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे की नाही आहे? आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आज दळवी साहेबांनी काल सांगितल्याप्रमाणे आपण आज चर्चा करून निवेदन देत आहोत. पण ज्या मागण्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर दिलं जाईल. त्यांच्या ज्या अखत्यारीत येस त्यांच्या जेवढ्या त्यांच्या पावर जो उनके अंडर में वो करो ना आप, जो जे आहे ते ऐका, तुमच्या म्हणण्यानुसार समजा रिक्षा स्टँड इथलं बंद होणार आहे तर ते सांगतील बंद होणार नाही. पण तुम्ही जर म्हणले आम्हाला आणखी 4 ठिकाणी पॉईंट द्या तर त्यांच्या अंडर असतील तर ते सांगतील, नसतील तर तुम्ही DRM ला पत्रीवर करा. आणखी कुठं जायचं तुम्हाला ते सांगतील. दळवी साहेब त्याबद्दल आम्ही ह्याच्यात काही बोललेलो नाही. बरं, एक मिनिट. तुमच्या म्हणायचा माहिती- उद्देश आमचा उद्देश तो की बरोबर आहे तुमच्या ज्या ना? मागण्या नाही, आहेत नाही. त्याला ते उत्तर Yes, देतील. yes, yes. पण जर तुमचं समाधान नाही I झालं तर understood. पुढे तुम्ही वर कुठे जायचं ते पण ते नाही, मला सांगतील त्यांच्या- तुम्हाला. त्यांच्या पत्राच्या एक नुसार मिनिट सलीम भाई थोडंसं वाद सुरू होतं. आपण थोडं मुद्देसूद चर्चा करू. दळवी साहेब आज आम्ही या ठिकाणी फक्त यासाठी आलेलो आहोत बरं का, स्पष्टपणे. आता हे नव्यानं बोलू लागले बरं का. नाही, नव्याने ना तुमचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यावर तुम्ही थांब राहा. Yes, yes. तुम्ही ऐका आता ना. ह्यांचा एक मुद्दा येईल, नाही, ह्यांचा नाही, दोन ऐका येईल, ना. त्यांचे येतील, पण मग मी त्याला अर्थ पण राहणार मी नाही. ज्याच्यात जे लिहिलेलं आहे हा, त्याच्यावर तुमचे ठाम जे आहे. मी लिहिलेलं आहे ऐका, तेवढे ऐका. मुद्दे हा, तुमच्या ऐका ना मुद्द्यावर सर, ऐका ना प्लीज. आपण लवकर संपवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढे चाललेलो आहे. हे लवकर संपवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढे असं बोलतोय की आज फक्त आम्ही या रिक्षा स्टँड बद्दल आलेलो आहोत. बरोबर आहे. त्या रिक्षा स्टँड बद्दल तुम्हाला जे बोलायचं आहे ते लेखी आम्हाला उत्तर द्या. बाकी जे काही असेल त्याचं आम्ही स्वतंत्रपणे काय करायचं ते करू. स्वतंत्र निवेदन देऊ आम्ही तुम्हाला. आम्हाला तिकडं पॉईंट द्या, इकडं पॉईंट द्या. जे काही आमच्या रिक्षावाल्यांची जी काही मागणी असेल आम्ही आमच्या युनियनच्या मीटिंगमध्ये त्याची चर्चा करून त्याच्यावर विचार करून आम्ही रीतसर त्याचं वेगळं निवेदन आम्ही आपल्यास देऊ. पण आज जे तुम्हाला बोललेलो आहोत त्याच्याबद्दल आम्ही उत्तर द्यावं अशी एवढी अपेक्षा आहे. ठीक आहे ना भाई? बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाल बावटा रिक्षा चालक युनियन जिंदाबाद. लाल बावटा रिक्षा चालक युनियन जिंदाबाद. आता बस झालं एवढ्या गोष्टींवर समाधान माना. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, कॉम्रेड अण्णाभाऊ साठ्यांचा, आपल्या सगळ्या महापुरुषांचा सगळं करावं लागतं.